मागण्या मान्य करा अन्यथा आत्मदहन, नामदेव खांजोडे यांचा इशारा। महाराष्ट्र शासन आणि होमगार्ड्स मुख्यालयाद्वारे होमगार्ड्सवर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत वरिष्ठ पलटण नायक नामदेव खांजोडे यांनी मागण्या तात्काळ मंजूर न केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे। या अगोदर शासनाला अनेकदा निवेदन दिले, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे खांजोडे यांनी म्हटले आहे। आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 26 जानेवारीला जिल्हा प्रशिक्षण केंद्र कार्यालय गोपुरी येथे आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या 13/7/2010चा शासन निर्णय हा रद्द करण्यात यावा। त्याच पद्धतीने सन 2016 पासून 40% परेड 40% बंदोबस्ताच्या नावावर जे 2016 पासून जे होमगार्ड्स कमी केलेले आहे त्या संपूर्ण होमगार्ड सैनिकांना सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं। त्याचप्रमाणे डेप्युटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचे जे पत्र आहेत ते लागू करण्यात यावं, अन्यथा 365 दिवस होमगार्डला काम देण्यात यावं। जर समजा या प्रमुख ज्या मागण्या यांच्यासह आमच्या इतरही मागण्या मान्य करण्यात याव्या, शासनाला मी 25 जानेवारी 2019ला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। जर शासनाने ह्या मागण्या पूर्ण जर नाही केल्या तर मी स्वतः नामदेव देवदाजी खांजोडे जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड्स कार्यालय वर्धा येथे 26 जानेवारी 2019 रोजी आत्मदहन। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।